नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आणि अर्णव दोघंही ऑफिसमध्ये आहेत. अर्णवसाठी ईश्वरी टिफिन घेऊन आलेली असते. ईश्वरीला याबद्दल काहीच माहिती नाहीये की आता 14मीने अजून काय गोंधळ घालून ठेवलाय. या कोणत्याच गोष्टी ईश्वरीला माहिती नसतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर जेवून घे थोडंसं. अर्णव मात्र वैतागलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, मला नकोय जेवायला. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झाले सर? तेव्हा अर्णव मग घडलेला प्रकार आता ईश्वरीला सांगू लागतो. ईश्वरीला तर माहीतच नसतं की नक्की काय झालेलं आहे ते. ईश्वरी अर्णवला म्हणते की पण हे सगळं काय आहे? अर्णव खायलाच तयार नाहीये. अर्णवची चिडचिड होत असते. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर थोडं शांत घ्या. आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. अर्णव म्हणतो की मी सिंधर, तुला माहीत नाहीये काय झालंय. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालंय अर्णव सर? तेव्हा अर्णव सांगू लागतो की मी सिंधर, त्या 14मीने देशमुखने आपल्याला 15 दिवसांची मुदत दिली आहे. आपल्या कंपनीचे 60% शेअर तिच्याकडे आहे. त्याची किंमत तिनं केलेली आहे आणि त्यानुसार तिचं असं म्हणणं आहे की त्याची किंमत 200 कोटी रुपये आपण तिला द्यावे लागणार आहेत. त्यातले 100 कोटी रुपये आपल्याला 15 दिवसात तिला द्यायचे आहेत. अन्यथा आईच्या नावाने सुरू केलेली ही कंपनी आपली राहणार नाही. आता मात्र ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणते, काय एवढं सगळं झालंय? पण अर्णव सर काळजी करू नका. आपण नक्की आईंच्या नावाने सुरू केलेली कंपनी वाचवू. काळजी करू नका. त्या बाई आहे ना, ती मुद्दाम करते. तिनं बिझनेस सेन्ससाठी हे सगळं करत नाहीये, तर मुद्दाम हे सगळं चालू आहे तिचं. का तर तिला दाखवून द्यायचं आहे की आपल्या वरचा राग ती काढत आहे. हे सगळं अर्णव आता बोलत असतो. ईश्वरी सुद्धा तेच सांगत असते. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघंही शांतपणे विचार करू लागतात. या सगळ्यावरती मार्ग कसा काढायचा हा एकच प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की बास, आता या बाईला सोडायचं नाही, कारण तिने हे सगळं मुद्दाम करते. माझ्यासाठी माझ्या आईच्या नावाने सुरू केलेली कंपनी ही खूप महत्त्वाची आहे, असं अर्णवचं म्हणणं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की आपण करूया काहीतरी. आता ईश्वरी घरी आलेली असते आणि ईश्वरीने या सगळ्या गोष्टी आता मॅनेज करायला घेतलेले असतात. म्हणजे सगळ्यांना एकत्र बोलवलेलं असतं. सगळेजण एकत्र जमलेले असतात. विचारू लागतात, काय झालं ईश्वरी? म्हणजे इथं सगळ्यांना एकत्र कशासाठी बोलवले? तेव्हा ईश्वरी सांगते की मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आता आपल्या कंपनीचे 60% शेअर्स लावण्याच्या आईकडे आहेत हे आपल्याला माहिती आहे. तर त्यांनी एक मोठा गोंधळ घातलाय. त्यांना 15 दिवसात आपल्याला 100 कोटी रुपये द्यायचे आहेत. जर 15 दिवसात आपण त्यांना 100 कोटी देऊ शकलो नाही तर आईंच्या नावाने केलेली कंपनी ही आपली राहणार नाही. तेव्हा मात्र मामा म्हणू लागतो, काय बोलतेस तू ईश्वरी? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मामा, जे खरं आहे तेच मी सांगते. तेवढ्यात आकाश सुद्धा तिथं असतो. आकाशला सुद्धा हे प्रपोजल माहिती असतं. अर्णव पैशांची काही जुळवाजुळव होते का ते पाहत असतो. इकडे रमाकांत पण तिथे असतो. तेव्हा मामा म्हणतात, पण मला काय वाटतं माहिती आहे का, आपल्या बाकीच्या कंपन्या आहेत त्यातले आपण इन्व्हेस्टमेंट इकडे वळवू शकतो. मग रमाकांतचं म्हणणं असतं की नाही, पण एवढ्या कमी वेळात आपण हे नाही करू शकत आहे, कारण आपले जरी बाकीचे बिझनेस असले तरीही हा जो वेळ आहे तो आपल्यासाठी खूप कमी आहे. मग आता सगळेजण टेन्शनमध्ये आलेत. सगळेजण म्हणतात की आता काय करायचं, एवढी मोठी अमाऊंट उभी कशी करायची? ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण या सगळ्यातून मार्ग तर काढावा लागणार आहे. तेव्हा मामा म्हणतात, ईश्वरी काय करायचं, तुझ्या डोक्यात काय आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की मी माझे सगळे दागिने जे आहेत ना ते या ह्याच्यासाठी मोडायला तयार आहे, कारण काही झालं तरी कंपनी वाचवणं महत्त्वाचं आहे. तेव्हा मामा म्हणतात की माझ्याकडे जर काय असतं इन्व्हेस्टमेंट तर मी देऊन टाकली असती. आकाश म्हणतो, हो, माझ्या नावावर जे इन्व्हेस्टमेंट आहे ते सगळे मी देत आहे. मामा म्हणतात, माझ्याकडे एफडी आहेत त्या देते. अंजली तिथं असते. अंजली म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझे पण दागिने मी द्यायला तयार आहे. तेव्हा आकाश पुन्हा म्हणतो की नम्रतासाठी जे दागिने बनवले होते ना ते दागिने सुद्धा मी इथं सगळे देत आहे असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं आहेत. सगळ्यांच्या डोक्यात विचार सुरू आहेत. या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे. पण नम्रता तिथं असते. मामा वल्लरीला म्हणतात की तू काही ठरवले का नाही वल्लरी, म्हणजे तुझ्या डोक्यात आहे का नाही काही, असं सगळं विचारलं जात असतं. तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की नाही, मी अजून काही तसं ठरवलेलं नाहीये. आता तुम्ही बाकीच्या गोष्टी बघा काय होत आहेत ते, आणि मी नंतर बघेल ह्या सगळ्याचं काय करायचंय, असं वल्लरी आता स्वतःहून सांगत असते. म्हणजे वल्लरीची काही दागिने वगैरे देण्याची इच्छा नाहीये हे यातून स्पष्ट होतं. आता मात्र सगळेजण घरातले आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. आकाश जेव्हा म्हणतो की दागिने मी देतोय इकडे नम्रताचे, तेव्हा नम्रता म्हणते की नाही, माझ्या दागिन्यांच्या बाबतीत मी अजून ठरवलेलं नाहीये काय करायचंय ते, असं नम्रता आता स्पष्टपणे बोलते.
तेव्हा मात्र आकाश म्हणतो, नम्रता काय बोलतेस तू हे सगळं? म्हणजे या सगळ्या वागण्यातून इथे क्लिअर होत असतं की नम्रता अजिबात इच्छुक नाहीये आणि ईश्वरीने तर स्वतःचा कसलाही विचार केलेला नाहीये. त्यानंतर आता सगळ्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार गोष्टी सुरू झालेल्या असतात. ईश्वरी म्हणत असते की आपण ही अमाऊंट उभी करूया. मान्य आहे मला की जास्त अमाऊंट हे करता येणार नाही, पण जेवढी काय अमाऊंट गोळा होईल त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे. तेव्हा आजी म्हणतात की हे बघ ईश्वरी, ते दागिने आत नेऊन ठेव. आपल्यावर अजून अशी वेळ आलेली नाहीये की आपल्याला दागिने विकावे लागतील. त्यामुळं त्या दागिन्यांचा तू विचार नको करू. आपण काहीतरी मार्ग काढूया. काहीतरी मार्ग असेल ज्यातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करता येतील, असं इकडे आजी ईश्वरीला सांगत असतात. नम्रताच्या डोक्यात मात्र आता वेगळेच विचार चालू झालेले असतात. नम्रता कशी आहे ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, कारण तिला जर स्वतःचं बघवतंय ना दुसऱ्याचं, अशा अर्थाने ती वागणारी मुलगी आहे. कारण ईश्वरी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते, त्यामध्ये पण हिला आता खोडा घालायचा असतो. तिला असं वाटत असतं की ईश्वरी मला कमी दाखवण्यासाठी हे सगळं करते. अशी सगळी नाटकं या नम्रताची सुरू झालेली असतात. तेव्हा आकाश सगळेजण घरातले ईश्वरीला सांगू लागतात की नाही, आता हे दागिने मोडण्याची अजिबात गरज नाही, तर तू हे दागिने घेऊन जा. मग नम्रता ईश्वरीचा हात पकडते आणि ईश्वरीला घेऊन आतमध्ये जाते. कारण तिला राग आलेला असतो. तिला ही गोष्टच पटलेली नाहीये की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी का. आणि ईश्वरीला आत येऊन ती म्हणू लागते, तुला काय गरज आहे का पुढं पुढं करायची? नाही, तुला सवयच लागलेली आहे आणि तू त्याच पद्धतीने वागत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय केले ताई, मी तुम्हाला का बोलायला लागलेस? तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की तू स्वतःचे दागिने घेऊन का गेलीस तिथं? घरातल्या सगळ्यांनी बघितलं असतं ना काय करायचंय ते. तू मध्ये पडायची गरज काय होती या सगळ्यामध्ये? ईश्वरी म्हणते म्हणजे? तेव्हा ती म्हणते, तुला सवयच आहे सगळ्यांच्या पुढे मोठेपणा दाखवायची आणि मी कमी आहे हे दाखवण्याची, आणि म्हणूनच तू मुद्दाम केलेलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुला कळतंय का एवढं मोठं संकट घरावर आलेलं आहे आणि हे मुद्दाम करणं वगैरे काय चाललंय? तेव्हा ती म्हणते की हो, मला जे वाटतंय ते मी तुला बोलून दाखवले, पण ईश्वरी मला तुझं हे बोलणं अजिबात आवडलेलं नाहीये. तू मध्ये पडायची गरज नाहीये, घरातली पुरुष मंडळी बघून घेतील. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाद झाला ताई, अशी तू नव्हती, पण आता तू वेगळं वागत आहे. कारण काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट काय आहे, आईंच्या नावाच्या कंपनीला बट्टा लागत आहे, ती कंपनी आपल्या हातून जात आहे, ती कंपनी वाचवणं महत्त्वाचं आहे. पण तुझ्या डोक्यात मात्र वेगळ्याच गोष्टी चाललेल्या आहेत. काहीही झालं तरी तू ज्या पद्धतीने बोलत वागत आहे ते काही मला अजिबात कळलेलं नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तू विचार कर, असं सांगितलं जात असतं. त्यानंतर आकाश आणि ईश्वरी बोलत असतात. ईश्वरी म्हणते, आकाश भाऊजी, माझ्या नावाने जे सुरू केलेली कंपनी आहे ईश्वरी फॅब्रिक, त्याचं व्हॅल्युएशन काढा जरा, मी तुम्हाला फाईल देते. तेव्हा आकाश म्हणतो की हो नक्की. आता मग ईश्वरीने ती फाईल दिलेली असते. मामा म्हणतात, अगं ईश्वरी, हे काय चाललंय तुझं? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मामा, कारण आपल्याला आईंच्या नावाची कंपनी वाचवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ते आपण करूया, असं ईश्वरी इकडे सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि त्याचबरोबर शिर्के आता बँकेमध्ये मीटिंग करण्याचं ठरवतात. का तर त्यांना या सगळ्यातून आता लोन घ्यायचं असतं. मग बँकेचे मॅनेजर बोलवले जातात. अर्णव त्यांना त्याचं प्रपोजल जे आहे ते सांगत आहे, त्याला लोन पाहिजे हे सांगत आहे. आणि तेव्हा मात्र ते म्हणत असतात की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जे बोलताय ते मला पटतंय अर्णव सर, पण काही गोष्टी ज्या आहेत ना त्या विचार कराव्या लागणार आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, हो कसला विचार करताय, काय झालं नक्की? तेव्हा ते म्हणतात, हे बघा, एवढं लोन तर मी तुम्हाला देऊ शकत नाही, पण तुमच्या कंपनीचं रेप्युटेशन जे आहे ते मार्केटमध्ये खूप खराब झालेलं आहे, त्यामुळं हे सध्या मी करू शकत नाही. ईश्वरीने आता कंपनीचं व्हॅल्युएशन काढलेलं असतं आणि ती फाईल घेऊन, ते प्रपोजल घेऊन ती दामिनीकडे आलेली असते. दामिनीला येऊन ते प्रपोजल ती देते आणि सांगू लागते की हे घ्या. तेव्हा दामिनी म्हणते, हे काय आहे, कसले पेपर आहेत? तेव्हा ईश्वरी म्हणते की हे ईश्वरी फॅब्रिक कंपनीचे पेपर्स आहेत आणि जे मी तुम्हाला देत आहे. ते ऐकल्यानंतर दामिनी म्हणते, म्हणजे? नाही, या सगळ्याचं मी काय करायचं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही ही कंपनी माझ्या नावावरती आहे आणि मी तुम्हाला माझ्या नावावर असलेली कंपनी तुम्हाला देत आहे. तेव्हा दामिनी म्हणते, म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते की या कंपनीचं व्हॅल्युएशन केलेलं आहे 200 कोटी रुपये आहेत आणि तुम्हाला 200 कोटी रुपये हवे आहेत सात्विक फॅशनच्या 60% शेअर्समधून. तर हे 200 कोटी रुपये मी तुम्हाला देत आहे. तुम्ही जी कंपनी आत्ता आमची कंपनी सात्विक फॅशन घेत आहात ती कंपनी तुम्ही सोडायची आणि त्याचा नाद सोडून द्यायचा. हे ऐकल्यानंतर दामिनीला राग येतो. इकडे अर्णवची तर मीटिंग सुरू आहे. अर्णव मीटिंगमध्ये आहे, त्याचबरोबर शिर्के तिथं आहेत. कारण त्या बँकेचे मॅनेजर सरळ सांगत आहेत की तुमच्या कंपनीच्या बाबतीत बाहेर
जे काही बोललं जाते त्यावरून तर मला असं वाटत नाहीये की मी तुम्हाला याच्यामध्ये काही मदत करू शकेल. मी तुम्हाला लोन नाही देऊ शकत आहे. म्हणजेच आता आत्ता प्रॉब्लेममध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात. तेव्हा मात्र आता लक्षात येतं आणि त्याचबरोबर इकडे अर्णव ज्या पद्धतीने ही परिस्थिती हँडल करत असतो त्यावरून कळत असतं की या प्रॉब्लेममध्ये नक्कीच काहीतरी असा गोंधळ आहे हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की हे सगळं करणारी सौदामिनी तर नाही ना, हे अर्णवच्या सुद्धा लक्षात येऊ लागलेलं असतं. इकडे सौदामिनी मात्र आता अर्णवला फोन करते आणि अर्णवला बोलू लागते की तुला स्वतःला डील करता येत नाही म्हणून तू तुझ्या बायकोला पाठवलेस. नाही, तुझी बायको इथं आली कुठली तरी फालतू ईश्वरी फॅब्रिक नावाची कंपनी घेऊन आणि ती मला इथं सांगत आहे, ती मला अक्कल शिकवत आहे. तेव्हा ईश्वरीला खूप राग येतो. अर्णव म्हणतो, कसं शक्य? हे सगळं मी काहीच केलेलं नाही आहे, असं अर्णवचं म्हणणं असतं आणि त्यानुसार अर्णव आता बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरीने तिथं जायला नको होतं. पण आता ईश्वरी तिथं गेली आहे म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच ती गेली आहे हे सुद्धा लक्षात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर ईश्वरी अर्णवला काहीच सांगून गेलेली नसते. अर्णवला आता वैताग आलेला असतो कारण दामिनी तिकडून वाटेल ते बोलत असते, तुला स्वतःला बिझनेस करण्याची अक्कल नाही आहे म्हणून तू तुझ्या बायकोला पाठवले. हे सगळं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी हे सगळं ऐकत असते. तेव्हा ईश्वरी दामिनीने फोन ठेवल्यानंतर तिला एकच वाक्य बोलते की कसं आहे माहिती आहे का, बिझनेसचा सेन्स तर तुमच्याकडे नाही आहेच, पण तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटत आहे आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी झाल्या पाहिजेत यासाठी तुम्ही हे करताय. तुमच्या सुडाच्या भावनेपोटी तुम्ही हे सगळं केलेलं आहे असं ईश्वरी तिला सांगत असते. आणि हे खरंच आहे की वल्लरी सौदामिनीने जे काही वागलेली आहे ते फक्त आणि फक्त सुडासाठी वागत आहे. तिच्या डोक्यात फक्त सुडाची भावना आहे आणि त्यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं. हे ईश्वरीला सुद्धा चांगलंच माहिती आहे. आता मात्र ईश्वरी तिथे असते आणि ईश्वरी म्हणते, हे बघा कसं माहिती आहे का, तुमची अक्कल आणि तुमची मेमरी किंवा तुमच्याकडे असलेलं नॉलेज हे तर कळलेलंच आहे मला. तेवढ्यावरून कळत आहे की तुमची लायकी काय आहे. कारण तुम्हाला सुडाच्या भावनेनं हे सगळं करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं ईश्वरीने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सौदामिनी पाहतच राहते कारण तिच्या लक्षात येतं की आपण काय चुकलेलो आहोत. आता मात्र ईश्वरी म्हणत असते की हे बघा कसं आहे माहिती आहे का, आत्तापर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे पण यापुढे नाही. कारण आत्ता मी तुम्हाला दाखवून देते की तुम्ही शेवटी भीक मागत माझ्या दारात याल अशी अवस्था तुमची होणार आहे असं ईश्वरी तिला धमकी देत असते. आणि सौदामिनी मात्र शांतच असते. ईश्वरीच्या तोंडावर फाईल फेकते आणि तिला सांगते की निघ इथून. तेव्हा ईश्वरी म्हणते की कोण इथून जाणार आहे आणि कोण कुठे जाणार आहे हे सगळं तुम्हाला कळेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही माझ्या सासूबाईंच्या नावाने सुरू केलेली ही कंपनी त्याला मी काहीच होऊ देणार नाही असं ईश्वरीने तिला ठणकावून सांगितलेलं असतं. ईश्वरीला खूप राग आलेला असतो. ईश्वरी खूप चिडलेली असते कारण ईश्वरीला माहिती आहे की लावण्याची आई जे काय करते ते मुद्दामून करते, जाणून बुजून करते. त्यामुळे ईश्वरीचा राग अनावर झालेला असतो. ईश्वरी म्हणत असते की अशी अवस्था करणार आहे ना तुमची, भीक मागायला दारात आलात ना तरीही तुम्हाला भीक सुद्धा देणार नाही असं ईश्वरीने ठणकावून सांगितलेलं आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता लावण्याच्या आईला आणखी राग आलेला आहे. ती चिडलेली असते कारण तिचं म्हणणं आहे की ही आत्ता आलेली आजकालची दीड दमडीची मुलगी जिची लायकी नाहीये ती तर येऊन माझी लायकी काढून जात आहे. ही गोष्ट काही तिला सहन होत नसते. त्यानंतर इकडे आता ईश्वरी अर्णवच्या केबिनमध्ये येते कारण अर्णवला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. अर्णवला तर राग आलेला असतो. अर्णव म्हणतो की तू तिथं जायची गरज काय होती, कशासाठी गेलीस तू तिच्याकडे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा कसं आहे माहिती आहे का, ईश्वरी फॅब्रिक एवढं महत्त्वाचं नाहीये. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या शांतपणे करणं गरजेचं आहे. ईश्वरी फॅब्रिक एवढं महत्त्वाचं नाहीये, ते आपण नंतरही उभं करू शकतो. पण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरी सांगायला सुरुवात करते की काहीही झालं तरीही आता महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजेच की इकडे लक्षात ठेवा, आपल्याला आईंच्या नावाची ही कंपनी वाचवणं गरजेचं आहे. त्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे आणि तीच तयारी मी दाखवलेली आहे असं इकडे ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो, पण तुला माहिती आहे ना ती बाई कशी आहे ते. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे सगळं मला माहिती आहे पण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल कराव्याच लागणार आहेत. आणि त्यावेळी ईश्वरी आता अर्णवला समजून सांगत असते. अर्णव म्हणत असतो की आता कसं करायचंय, कसे उभे करायचे ते पैसे. आणि लोनचं विचारलेलं असता अर्णव सांगतो की नाही, त्यांनी आपल्याला लोन देण्यास नकार दिलेला आहे
आता मात्र ईश्वरी विचारात पडते. आता करायचं काय, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. काहीही झालं तरीही आत्ता सध्या महत्वाचं आहे ते म्हणजे कंपनी वाचवणं. ही बाई कोणत्याही थराला जाते हे लक्षात आलेलं असतं. आता अर्णव आणि ईश्वरी निघालेले असतात. ईश्वरी अर्णव दोघं एकत्र आहेत तेव्हा दोघांच्याही डोक्यात टेन्शन आहे की साधी गोष्ट नाहीये. 15 दिवसामध्ये एवढे पैसे उभे करायचे आहेत आणि एवढी मोठी अमाऊंट उभी करणं हे वाटतं तेवढं सोपं नाहीये हे ईश्वरीच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि ईश्वरी म्हणत असते की नाही, 15 दिवसामध्ये ही अमाऊंट कशी उभी करायची हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आता मात्र ईश्वरी अर्णवला समजून सांगत असते की काळजी करू नका, होईल काहीतरी, गणूबाप्पा आहे ना, असं म्हणत दोघंही बोलत असतात. अर्णवच्या समोर स्पष्ट दिसत असतं की नाही, आपण आपली कंपनी वाचवू शकणार नाही हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. कारण काहीही झालं तरीही ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. अचानक एक टेम्पो समोरून जात असतो आणि त्या टेम्पोतून काही पॉम्पलेट उडतात आणि ते पॉम्पलेट ईश्वरी आणि अर्णवच्या समोर आलेले असतात. ईश्वरी आणि अर्णव ते पॉम्पलेट पाहतात तर त्यांना सुद्धा धक्का बसतो. कारण ईश्वरी ते पॅम्पलेट उचलून बघते त्याच्यासाठी म्हणजे या उद्योग क्षेत्रातील बिझनेस क्षेत्रातील जे बिझनेसमन आहेत, कंपनी आहे, त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. F&F फूड अँड फॅशन आणि विजेत्याला मिळणार 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. ईश्वरी ते सगळं अर्णवला दाखवते आणि अर्णव आणि ईश्वरी दोघंही खुश झालेले असतात. कारण आज गणूबाप्पानेच त्यांना काहीतरी असं स्पेशल दिलेलं असतं. आणि ईश्वरी आणि अर्णव दोघंही पाहू लागतात. कारण काहीही झालं तरीही ही संधी जी आहे ती त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि या संधीचा फायदा करून घ्यायचा. आपण जर का यामध्ये पार्टिसिपेट केलं तर आपल्याला यातून नक्कीच फायदा होणार आहे हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. आता मात्र समोरच त्या गाडीवरती गणूबाप्पाचं पोस्टर सुद्धा असतं. दोघंही हात जोडतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्णव आणि ईश्वरी घरी आलेले आहेत. ईश्वरी सगळ्यांना तिचा आणि अर्णवचा जो काही प्लॅन आहे ते सगळं समजून सांगत असते. काय होणार आहे, कशा पद्धतीने सगळं करायचं आहे हे ईश्वरी सांगत असते. आणि त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरीही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शांतपणेच कराव्या लागणार आहेत हे ईश्वरीने सांगितलेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे वल्लरी मात्र आता वल्लरी ही सौदामिनीकडे गेलेली आहे आणि तिथे जाऊन तिने ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ठरवलेलं असतं. आणि ती म्हणते काही झालं तरी त्यांना एकत्र येऊ द्यायचं नाही. आणि त्याचबरोबर सौदामिनीने आता एक आणखी राडा घालायचं ठरवलंय आणि तो असा की जेव्हा अर्णवची गाडी जाणार आहे तर अर्णवची गाडी जेव्हा जाणार आहे तेव्हा त्या गाडीमध्ये असा काहीतरी गोंधळ म्हणजे ज्याच्यातून अर्णवला भरपूर तोटा होईल अशी गोष्ट करण्याचं तिनं ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी तिची धावपळ झालेली आहे. आता ह्या दोघी जणी एकत्र आलेल्या आहेत पण अर्णव आणि ईश्वरी नक्कीच त्यांना पुरून उरणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.